तर नमस्कार मित्रांनो, मला आता कॉल आला आहे आरे गावातून आणि एक साप आहे म्हणजेच नाग साप असं ते सांगतात. कारण ह्याच्या आधीसुद्धा मी एकदा त्यांच्या इथे नाग पकडलेलं आहे आणि आता त्यांचा पुन्हा एकदा कॉल आला आहे मला. तर जाऊया आपण. खरं तर गणपती आलेत जवळ आणि मलासुद्धा कामं वाढलेले आहेत, बघू शकता. हा माझा गॅरेज आहे बाईक रिपेअरचा, रोहा अष्टमी येते. तर लेट्स गो, जाऊन बघूया. मित्रांनो पार्टी चेंज, गाडी चेंज. मला आता भेटलं कृणाल मालुंजकर आणि आता आम्ही निघतोय. लेट्स गो, चलो बाय. अपना गोस्ट राइडर इधर खड़ा करके जा रहा है. तर आम्ही आता आलोय आरे गावामध्ये. रोहापासून 5-6 किलोमीटर असं आहे. सावरीच्या बुंद्यात आहे बघा. पकडला लागला. एक लाड्या बोलतात ना, तो आहे. काय एक लाड्या काहीतरी त्याला नाव बोलले मला. कोणी नाव ठेवलं? मोरी यांचा पायरीच्या इथे होता फणा काढून तो साप आहे. नाचारच लागला. तू इंडियन स्पेक्टिकल कोब्रा आणि बघा भडकलाय. इथं जा फोकस कर ना त्याला. फोन घे, फोन जवळ घे. पण हा एकदमच बाजारात चालू आहे ना. एवढीच लांबी होती त्याची पण नाही, तो ह्याच्यापेक्षा नाही. होती. ह्याच्यापेक्षा हा बारीक गेला. काय होईल रे तुला? हा भाऊ मागचा नंबर काढ. कुठला? किती वाजता दिसला साप? आता मला ह्या माहिती आता नाही किती 3-3:15 दरम्यान पायरीच्या इथे होता. पुढे तिथंच होता का? आतमध्ये होता घरात? हा, बाहेर पाठच्या पायरीच्या इथे मागच्या वेळेस पण आपण एवढा पकडला, वरती होता तेव्हा. वरती टेरेसवर होता. एवढाच होता तो पण. टेरेसवर गेलेला. हा पायरीच्या इथे खालच्या होता. मित्रांनो, आपण जो आता नाग साप जो रेस्क्यू केला होता तर त्याला आपण आता लगेचच रिलीज करतोय. जास्त अंतर नाही आहे, कमसे कम एक 100-200 मीटरच्या अंतरावर त्याला रिलीज करतोय. आणि सांगायचं तात्पर्य एवढंच की नाग साप हा एक विषारी साप आहे. त्याच्यानंतर तर तिथल्या काकीने काहीतरी नाव घेतलं की असं ह्या सापाला नाव आहे. तो व्हिडिओमध्ये आहे. पण बरेच ठिकाणी असेच लोकांचा गैरसमज होतो की एखाद्या सापाला एखाद्या प्राण्याला एक वेगळाच नाव दिला जातो. खरं तर जो नाग साप आहे हा नागच आहे. याचे प्रत्येक राज्यात वेगवेगळे नाव आहेत. तर आपल्या महाराष्ट्रात त्याला नाग साप म्हणून ओळखला जातो. इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टिकल कोब्रा. आणि मला वाटते बिहारमध्ये काहीतरी त्याला गेहवन नावाने असा ओळखला जातो. कारण त्याच्या ज्या खवलं आहेत ती गहूसारखे आहेत, त्याच्यामुळे त्याला गेहवन असं नावाने ओळखला जातो. तर याला आता आपण लगेच रिलीज करतोय.
जवळ जा.